शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. महाराष्ट्र सरकारने कृषी आणि अन्न प्रक्रिया योजनेसाठी तब्बल 18 कोटी रुपयांची मंजुरी दिली आहे. आता शेतकऱ्यांना स्वतःचा फूड प्रोसेसिंग व्यवसाय सुरू करण्याची मोठी संधी मिळणार आहे. नेमका कोणाला फायदा होणार आणि ही योजना काय आहे? चला सविस्तर समजून घेऊया. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने 13 मे 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सन 2026 ते 27 मध्ये सुरू ठेवण्यासाठी 18 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. कोणाला फायदा होऊ शकतो? या योजनेचा फायदा खालील लोकांना होऊ शकतो: शेतकरी गट, महिला बचत गट, FPO, लघु उद्योग, कृषी प्रक्रिया व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक, उदाहरणार्थ डाळ मिल, मसाला प्रक्रिया, फळ प्रक्रिया, दूध प्रक्रिया, पापड, लोणचे, जॅम उद्योग, धान्य पॅकिंग युनिट. GR नुसार या योजनेसाठी 2026 ते 27 मध्ये एकूण 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 18 कोटी रुपयांचा खर्चासाठी मंजूर करण्यात आले आहेत. सरकारने सांगितले आहे की सर्वात आधी जुने प्रलंबित अर्ज निकाली काढले जातील. त्यानंतर नवीन पात्र प्रकल्पांना निधी दिला जाईल. म्हणून ज्यांनी आधी अर्ज केले आहेत त्यांनी अपडेट्स तपासत राहणे गरजेचे आहे. तर मित्रांनो, हा शासन निर्णय शेतकऱ्यांसाठी आणि ग्रामीण भागातील छोट्या उद्योगांसाठी निश्चितच फायदेशीर ठरू शकतो. तुम्हाला या योजनेबद्दल अजून माहिती हवी असेल तर कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.